सर्वोच्च न्यायालय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अर्थात EWSसाठी लागू करण्यात आलेली वार्षिक 8 लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा प्रथमदर्शनी तरी योग्य आणि रास्त वाटत असल्याचं तोंडी निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या 2021 मधील अधिसूचनेविरोधातील याचिकांवरील सुनावणीवेळी न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं. या याचिकांवर पुढील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ऑल इंडिया कोटा अंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी 27% आणि EWSसाठी 10% आरक्षण देणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीज अर्थात NTAच्या 2021 मधील अधिसूचनेला याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सुनावणीच्या सुरुवातीला न्यायमूर्ती नरसिंहा यांनी ही याचिका 2021च्या नीट प्रवेश प्रक्रियेशी संबंधित असल्यानं ती आता निरर्थक ठरल्याचं सांगितलं. मात्र याचिकाकर्त्यांचे वकील तन्वी दुबे यांनी आरक्षणासाठी आखून दिलेली 8 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अट योग्य की अयोग्य हा कायद्याचा मुख्य प्रश्न अजूनही कायम असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. या युक्तिवादावर न्यायमूर्ती आलोक आराध्य यांनी 8 लाखाची उत्पन्न मर्यादा प्रथमदर्शनी तरी योग्य आणि रास्त वाटते असं तोंडी निरीक्षण नोंदवलंय. दरम्यान या प्रकरणी ज्येष्ठ वकील अरविंद दातार आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल KM नटराज उपस्थित नसल्यानं न्यायालयानं ही सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत स्थगित केली.